हॅलो. हॅलो पवार वर्षा. हा सर. आवाज येतो माझा? हो सर येतोय. ओके. आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तुम्ही दोघे आलाय पुरेसे आहात. बाकीच्यांची वाट पाहण्यापेक्षा आपण पुढे जाऊया. या भागामध्ये तुमचं स्वागत. मागील भागामध्ये आपण रोखे बाजाराची कार्य, रोखे बाजाराची भूमिका या बाबतीमध्ये चर्चा केली. तथापि आपण पुढे जात असताना आपल्याला रोखे बाजाराचे दोष पाहायचे, त्याचबरोबर सरकारी रोखे बाजार आपल्याला पाहायचा आहे. तत्पूर्वी रोखे बाजाराची कार्य आणि भूमिका याच्यावरती आपण थोडक्यात चर्चा करूया. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये रोखे बाजार हा अनेक कार्य करतो. त्यामध्ये महत्वाची कार्य अशी आपल्याला स्पष्ट करता येतील, ज्यामध्ये सुसंघटित व चांगला रोखे बाजार हा सुस्पष्ट नियमानुसार कार्य करतो, ज्यासाठी कायदा आहे, ज्यासाठी एक कंट्रोलिंग अथॉरिटी आहे, आणि या माध्यमातून सट्टेबाजीच्या व्यवहारांना आळा बसतो. यामधून लोकांचं नुकसान जर होणार असेल फसवणुकीच्या माध्यमातून तर त्याला आळा बसतो. धोक्याची पातळी कमी होते, कारण संपूर्ण माहिती आपल्याला इत्थंभूत ही वेळच्या वेळेला करून दिली जाते, किंवा त्यासाठीची व्यवस्था ही उभी असलेली रोखे बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळते. मग ते मुंबई रोखे बाजार असेल किंवा राष्ट्रीय रोखे बाजार असेल, या दोन्ही ठिकाणी रोखे बाजाराच्या व्यवहारासाठी आपल्याला तयार अशी व्यवस्था आपल्याला मिळते. केव्हाही आपल्याला जर असं वाटलं की आपण शेअर मार्केटमधून आपल्याला काही फायदा मिळवून घ्यावा, आपल्याला शेअर बाजाराची फारशी माहिती नसली तरी अशी यंत्रणा आता उपलब्ध आहे की जी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करते आणि योग्य गुंतवणुकीचे दिशादर्शन करते. हा एक रोखे बाजाराचा आपल्याला इथं फायदा स्पष्ट करता येईल, ज्यामध्ये विविध कंपन्या त्यांचं स्टेटस, त्यांची प्रोफाईल ही आपल्याला सहजपणे उपलब्ध होते. आणि मग त्याचा अभ्यास करून आपण कंपन्यांच्या शेअर्समध्ये, कर्ज रोख्यांच्या मध्ये वगैरे वगैरे आपण या गुंतवणुकी करू शकतो. अशा पद्धतीचा एक फायदा आपल्याला रोखे बाजारामुळे होतो. रोखे बाजार हा खरं तर व्यावसायिक उद्योग संस्थांना हा बाजारातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये कंपन्या असतील किंवा मोठमोठे व्यावसायिक असतील, यांना भांडवल उपलब्ध करून देणं किंवा भांडवल निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे रोखे बाजारातून होतं. रोखे बाजार हा व्यावसायिक संयोजकांची पतविषयक प्रतिष्ठा तयार करतो, म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचं गुडविल मार्केटमधलं तयार करतो. वर्षानुवर्ष त्यांनी केलेला व्यवसाय आणि या व्यवसायातून केलेली प्रगती हा सगळा प्रोफाईलच्या माध्यमातून शेअर बाजारामध्ये मांडली जाते, आणि त्याच्यामुळे त्यांची एक पत तयार होते व्यावसायिकांची आणि उद्योजकांची. आणि ज्यामुळे होतं काय तर रोखे बाजारातून त्यांना नोंदणी केल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं भांडवली साधन हे रोखे बाजारातून उपलब्ध होतं. याशिवाय ज्या लोकांच्याकडं अतिरिक्त पैसा उपलब्ध आहे, म्हणजे बचत उपलब्ध आहे, त्या बचतीला चांगली संधी गुंतवणुकीच्या स्वरूपातून आपल्याला उपलब्ध होऊ शकते. आणि अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या सुविधा आपल्याला रोखे बाजारातून उपलब्ध होतात. त्यामुळे बचतदारांना चांगल्या गुंतवणुकीचे चांगले परतावे मिळवून देण्याची सोय ही रोखे बाजारातून उपलब्ध होते. देशातील भांडवल संचय जो आहे, ह्या भांडवल संचयाला प्रेरणा देण्याचं काम हे सुद्धा रोखे बाजारातून होतं. म्हणजे बचत करायला केव्हा माणूस प्रोत्साहित होतो, ज्यावेळेला त्याने बचत केल्यानंतर ती बचत योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर त्याला चांगला परतावा मिळतोय. अशा प्रकारचा भांडवल संचय हा वाढत गेल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला त्यामुळे बळ मिळतं, आणि याच्यातून दोन्ही बाजूंना, बचतदाराला आणि जे भांडवल वापरणार आहे त्या उद्योजकांना, व्यावसायिकांना याचा फायदा होतो. आणि एकूणच काय, देशातल्या भांडवल संचय किंवा भांडवल निर्मिती वाढावी, तो भांडवल ज्या बँकांच्या माध्यमातून, ज्या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून, ज्या इतर व्यवस्थेच्या माध्यमातून हा जो अतिरिक्त निधी आहे हा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी तो गतिक्षम केला जातो, तो प्रवाहित केला जातो, आणि याच्यामुळे आपोआपच अर्थव्यवस्थेला एक चालना मिळते. ही एक रोखे बाजाराचं एक चांगलं कार्य, या ठिकाणी चांगली भूमिका आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. अलीकडच्या स्पर्धात्मक युगामध्ये कार्यक्षम रोखे बाजार, कारण स्पर्धा आता काय फक्त देशापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेलेली आपल्याला बघायला मिळते. जागतिकीकरणामध्ये आपल्याला प्रत्येकाला ही स्पर्धा करावी लागते. अशा स्थितीमध्ये उद्योजकांना आणि व्यावसायिकांना या स्पर्धात्मक युगामध्ये
जो रोखे बाजार आहे जर तो सुसंघटित असेल, तो चांगल्या पद्धतीने नियंत्रित असेल, तर हा रोखे बाजार देशातील व्यावसायिकांच्या स्थितीचं अचूक वर्णन करतो आणि त्यामुळे देशातून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून त्यांना निधीची उपलब्धता ही सहजपणे होऊ शकते आणि अशा प्रकारच्या निधीच्या उपलब्धतेमुळे देशामध्ये विकासाला चालना मिळते. हा एक फायदा आपल्याला इथं स्पष्ट करता येईल. गुंतवणूकदारांना तर खरं तर अनेक अनेक मार्गाने रोखे बाजाराचा फायदा होतो. तो असा, गुंतवणूकदारांना त्यांच्याकडचा जो अतिरिक्त निधी आहे, त्यांच्याकडची जी बचत आहे, ही अधिक लाभदायक कुठं आपल्याला गुंतवणूक करता येईल अशा प्रकारे तो निधी उपयोगी पडतो, त्याच्यातून चांगला परतावा मिळतो. रोखे बाजार एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगामध्ये आपल्याला बदल करायला आपल्याला मदत करतो. तो अशा अर्थानं एखादा उद्योग कालानुरूप कमी चालतोय किंवा कमी त्याला फायदा होतोय, तर आपण त्या उद्योगातली केलेली गुंतवणूक काढून दुसऱ्या एखाद्या चांगल्या उद्योगामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होते. म्हणजे एखादी चांगल्या कंपनीचा ग्रुप आपल्याला शोधता येतो आणि आणखी आपली गुंतवणूक फायदेशीर आपल्याला गुंतवता येते. संघटित रोखे बाजार हा गुंतवणूकदारांना हा खरं तर वाजवी व्यवहार करण्याची एक खात्री देतो. म्हणजे चांगला सुसंघटित सुनियंत्रित अशा पद्धतीचा रोखे बाजार जर तुमच्याकडे कार्यरत असेल, तर निश्चितपणे गुंतवणूकदारांना तुम्ही केलेला व्यवहार हा हा फायदेशीरच होईल किंवा सुरक्षित राहील याची खात्री देतो. त्यामुळे आपण बँकांच्या शिवाय बँकांमध्ये डिपॉझिट ठेवण्याच्या ऐवजी आपण अशा पद्धतीने शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून आणखी फायदा मिळवण्याची संधी ही मिळवू शकतो. हा एक रोखे बाजाराचा गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून फायदा आपल्याला स्पष्ट करता येईल. याशिवाय जो गुंतवणूकदार आहे, ज्यांनी शेअर्स मध्ये गुंतवणूक केलेली आहे, वेगवेगळ्या कंपनीच्या भागांमध्ये गुंतवणूक केलेली आहे, त्याला ऐनवेळेला जर पैशाची गरज लागली तर केव्हाही पैसा उपलब्ध होऊ शकतो. जसं आपण जर समजा आपल्याला पैसे शिल्लक म्हणून सोनं घेतलं, तर सोनं आपण केव्हाही विकून त्याचं पटकन रोखीमध्ये रूपांतर करू शकतो. अगदी त्याच पद्धतीने रोखे बाजारामुळे सोन्यामध्ये जशी गुंतवणूक आपण करतो तशी रोख्यांमध्ये जर गुंतवणूक केली तर ती सुद्धा आपल्याला केव्हाही रोख पैशामध्ये परावर्तित करता येते. हा फायदा आपल्याला रोखे बाजारामुळे झालाय. सातत्याने एकूणच बाजाराविषयीची माहिती, उच्च रोखता रोख्यांची माहिती, योग्य मूल्यमापन, रोखता गुंतवणुकीच्या सुविधा अशा वेगवेगळ्या मार्गाने रोखे बाजार गुंतवणूकदारांना हा धोका कमी करतो आणि त्याच्यामुळे आपोआपच गुंतवणूकदारांचा विश्वास हा रोखे बाजारावरचा वाढतो आणि चांगल्या गुंतवणुकी करून देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याबरोबर प्रत्यक्ष व्यक्तिशः जो गुंतवणूकदार आहे त्याला सुद्धा त्याचा फायदा होत राहतो. ही बाब आपल्याला रोखे बाजाराच्या दृष्टिकोनातून जी भूमिका आहे रोखे बाजाराची ती आपल्याला इथे स्पष्ट करता येईल. आपण आता पुढे जातोय तो म्हणजे भारतीय रोखे बाजारामध्ये काही दोष आहे. आपण किती म्हटलं की भारतामधल्या किंवा कुठल्याही देशातला रोखे बाजार हा देशाच्या आर्थिक विकासाला चालना देतो, गुंतवणूकदारांचं भलं करतो, ह्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी सुद्धा भारतासारख्या अर्थव्यवस्थेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असणारा जो रोखे बाजार आहे, त्या रोखे बाजाराचे काही दोष आहेत. हे दोष आपल्याला या ठिकाणी हे पाहावे लागतील. ह्या दोषांचे जेव्हा आपण विचार करू त्यावेळेला प्रमुख काही बाबी आपल्याला इथे स्पष्ट कराव्या लागतील आणि त्या बाबींमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आणि व्यावसायिकांच्या दृष्टीने आहे ती आपल्याला इथे स्पष्ट करावी लागेल. आणि त्याचा पहिला मुद्दा तो म्हणजे अपूर्ण आणि अकार्यक्षम रोखे बाजार. जगाच्या तुलनेमध्ये जेव्हा आम्ही आमच्या रोखे बाजाराकडे बघतो, भारताच्या रोखे बाजाराकडे बघतो, त्यावेळेला भारताचा रोखे बाजार हा अपूर्ण आहे, हा अकार्यक्षम आहे अशा प्रकारची स्थिती आपल्याला दिसते. तो स्पर्धेपासून खूप दूर आहे. म्हणजे जगातल्या विकसित देशांमध्ये जे रोखे बाजार आहेत, मग तो युके असेल, युनायटेड किंगडम, अमेरिका असेल, जपान असेल, असे जे विकसित देश आहेत तिथं ज्या रोखे बाजारांची कार्य चालतं त्या मानानं भारताचा रोखे बाजार हा अपूर्ण आहे, तो अकार्यक्षम आहे. म्हणजे तितकी तत्परता आपल्या रोखे बाजारामध्ये नाही, ही स्पष्ट बाब आपल्याला इथं नोंदवावी लागेल. भारताच्या रोखे बाजारातला दोष म्हणून किंवा त्रुटी म्हणून सामान्य रोख्यांच्या किमतीतील हालचालीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत नाही, ही बाब आपल्याला इथं लक्षात घ्यावी लागेल. म्हणजे रोखे बाजार हा अतिशय सेन्सिटिव्ह असतो, ज्याला आपण म्हणू संवेदनक्षम असतो आणि ही संवेदनक्षमता ही तात्काळ लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, उद्योजकांच्या पर्यंत, व्यावसायिकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. त्यातून कमीत कमी धोके कसे होतील याची यंत्रणा ही उपलब्ध पाहिजे. ही यंत्रणा आपल्याकडे अजूनही तितक्या प्रमाणामध्ये विकसित झालेली बघायला मिळत नाही. हे आपल्या रोखे बाजाराचा दोष आहे किंवा त्रुटी आहे अशा आपल्याला इथं स्पष्ट करता येईल. दुसरा मुद्दा आहे असमतोल वाढ. पहिला मुद्दा काय होता? अपूर्ण आणि अकार्यक्षम रोखे बाजार. दुसरा मुद्दा आहे असमतोल वाढ.
भारतीय रोखे बाजाराची रचनात्मक स्थिती आपण जर बघितली किंवा संघटनात्मक स्थिती जर आपण बघितली तर त्याची जी वाढ आहे, त्याचा जो विस्तार आहे हा असमतोल झाला आहे. म्हणजे आपल्याला रोखे बाजार म्हणलं, शेअर बाजार म्हणलं की पटकन मुंबई दिसतं, अखंड भारतामध्ये मुंबई दिसतं. देशाच्या एकूण व्यावसायिक रोख्यांचा प्रमुख भाग हा फक्त 1 किंवा 2 रोखे बाजारांमध्ये आपल्याला आढळून येतो, बेंगलोर किंवा मुंबई. अशा पद्धतीची जर फक्त ठिकाणं असतील तर देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये असणारा जो सामान्य नागरिक आहे त्याला रोखे बाजाराचा कसा फायदा होईल? किंवा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये असणारे व्यावसायिक आणि उद्योजक आहेत त्यांना जर त्या रोखे बाजारामध्ये अटॅच व्हायचं असेल किंवा जोडायचं असेल तर त्याला ही अडचण आहे. आणि म्हणून भारताच्या सगळ्या क्षेत्रामध्ये, सगळ्या राज्यांमध्ये रोखे बाजाराचा ज्या पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला दिसत नाहीये. आणि त्यामुळे ही एक मोठी अडचण आपल्याला बघायला मिळते. खरं तर भारतातील रोखे बाजार हा पूर्णतः नागरी प्रधान आहे. म्हणजे काय, शहरांपुरता मर्यादित राहिला, तो गावांपर्यंत अजून पोहोचलाच नाहीये. किंवा मोठ्या मोठ्या गावांचा विचार जर केला किंवा मोठी ज्याला आपण ज्याला आपण विशेष शहरं देशातली म्हणतो त्या शहरांपुरताच हा मर्यादित आहे. म्हणजे मुंबई असेल, हैदराबाद असेल, बँगलोर असेल, अशा काही प्रमुख ठिकाणीच फक्त हा रोखे बाजार हा एकवटलेला दिसतो, केंद्रित झालेला दिसतो. आणि त्यामुळे देशाचा उर्वरित भाग हा रोखे बाजारापासून वंचित राहिलाय. आणि म्हणून या असमतोल वाढीमुळे देशाच्या रोखे बाजाराला जेवढी गती मिळायला पाहिजे तेवढी ती मिळालेली दिसत नाहीये. हा एक दोष किंवा ही एक त्रुटी आपल्याला इथे स्पष्ट करता येईल. पुढचा दोष आहे तो म्हणजे अनैतिक व्यवहार. याचं स्पष्टीकरण आपल्याला असं करता येईल, भारतीय रोखे बाजाराचं कामकाज हे अनेक प्रकारच्या अनैतिक व्यवहारांनी चालतं. हे अनेक उदाहरणांनी आपल्याला स्पष्ट करता येईल, ज्यामध्ये नवीन आणि जुन्या कंपन्यांचा भाग, दलाल, त्याचबरोबर इतर कामकाज या रोखे बाजारामध्ये होतं. उदाहरणार्थ निष्काळजीपणे एखाद्या कंपनीचं दुसऱ्या कंपनीमध्ये होणारं विलिनीकरण, एखाद्या कंपनीने दुसऱ्या कंपनीला टेक ओव्हर करणं, याशिवाय वर्गणीदारांसाठी रोखा जाहीर केल्यानंतरही बेकायदेशीरपणे व्यवहारात त्याचा प्रवेश करणं, नवीन इश्यूच्या भागांचा गैरवापर करणं, नवीन प्रकल्पांच्या अतिरिक्त आशादायक असं चित्र दाखवणं, म्हणजे जे नाही ते लोकांच्या पुढे मांडणं. आणि त्यातून मग लोकांची फसवणूक जर झाली तर मात्र लोक पुन्हा शेअर बाजाराकडे वळत नाहीत. किंवा खरे भांडवलदार जे आहेत, खरे उद्योजक, खरे व्यावसायिक जे आहेत त्यांना सुद्धा अशा ज्याला आपण म्हणूया प्रलोभन दाखवणाऱ्या कंपन्या पुढे आल्यामुळे खऱ्या कंपन्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतो. अशा पद्धतीचे अनेक शेअर मार्केटमधल्या दलालांनी, शेअर मार्केटमधल्या ब्रोकर्सनी केलेली फसवणूक, ही लोकांच्या मधला विश्वास हा ढळलेला आपल्याला बघायला मिळतो किंवा कमी झालेला बघायला मिळतो. ही एक बाब आपल्याला या ठिकाणी, हे सगळे अनैतिक व्यवहार हे जे होतात, म्हणजे खरी वस्तुस्थिती दडवून चुकीच्या पद्धतीचे व्यवहार करून लोकांची जी दिशाभूल केली जाते, याच्यामुळे खरा गुंतवणूकदार जो आहे हा सुद्धा शेअर बाजाराच्या जवळ जायला धजावत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याशिवाय पुढे आणखी एक दोष स्पष्ट करता येईल, म्हणजे नियंत्रित व्यापार हा चौथा मुद्दा आपल्याला इथं स्पष्ट करता येईल. तो असा आहे, भारतीय रोखे बाजाराचा व्यापार हा अतिशय अल्प आणि नियंत्रित असतो. या घटना घडण्याकरता जी काही कारणं आहेत, ही कारणं आपल्याला स्पष्ट करता येईल, ज्यामध्ये व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो अशा नोंदणीकृत भागांची संख्या अतिशय कमी आहे. नीट लक्षात घ्या बरं मी काय म्हणतोय ते. नोंदणीकृत भागांची संख्या, मुळात ज्या कंपन्या शेअर बाजारामध्ये नोंदलेल्या आहेत ह्या नोंदलेल्या कंपन्यांची संख्या कमी आहे. आणि त्या कंपन्यांनी शेअर मार्केटमध्ये जे शेअरची नोंदणी केली आहे ही सुद्धा खूप कमी आहे. त्यामुळे व्यवहारच अतिशय मर्यादित असल्यामुळे हा व्यापार अतिशय नियंत्रित किंवा कमी राहिलेला बघायला मिळतो. याशिवाय व्यापाराची तासाची संख्या जी आहे, म्हणजे शेअर बाजार किती वेळात चालतो, 9:30 ते 4:30, 9:30 ते 3:30, किंवा वेगवेगळ्या अशा प्रकारचे जे बाइंडिंग लोकांना सहन करावं लागतंय. त्यामुळे या मर्यादित अशा प्रकारच्या व्यवहारामुळे लोकांची कुचंबना होते, लोकांना व्यवहार करायला फारसा वाव मिळत नाही, अशी बाब या ठिकाणी स्पष्ट होते. हा कामाचा जो अल्प कालावधी आहे, हा अल्प कालावधी खरं तर वाढवला पाहिजे. आणि आठवड्यातले खूप दिवस हा रोखे बाजार बंद असलेला बघायला मिळतो. म्हणजे अलीकडे तर शनिवार रविवार काही रोखे बाजार बंद ठेवलेले बघायला मिळतात. एक तर दिवसातला खूप कमी कालावधी रोखे बाजार चालतो, त्यातूनही राष्ट्रीय बँकांना किंवा बँकिंग क्षेत्राला हा 2-2 दिवसाचा सुट्टीचा कालावधी असल्यामुळे तिथंही रोखे बाजार बंद असलेला बघायला मिळतो. याशिवाय काही राष्ट्रीय सण आहेत ज्याला आपण नॅशनल हॉलिडेज म्हणतो, इथं सुद्धा रोखे बाजार बंद असतो.
रोखे बाजार ही संकल्पना खरं तर अविरत चालणारी असली पाहिजे, जी इतर देशांच्या मध्ये आम्हाला बघायला मिळते, प्रामुख्याने विकसित देशांच्या मध्ये. आणि ही माफक अपेक्षा इथं व्यक्त केली जाते. एक तर व्यवहार कमी असूनही त्यातला कामकाजाचा वेळ कमी, त्यामध्ये आणखी सुट्ट्या, अशा पद्धतीनं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांनी हा आमचा रोखे बाजार बांधलेला. आता पुढे जाऊया आपण. आपल्या बाजारामध्ये, भारतीय रोखे बाजारामध्ये प्रामुख्यानं अतिरिक्त सट्टेबाजी चालते. आता ही सट्टेबाजी म्हणजे नेमकं काय? जाणीवपूर्वक काही कंपन्यांचे, म्हणजे ज्याचा बोलबाला आहे, ज्या कंपन्यांचं खूप प्रसिद्धी आहे, अशा कंपन्यांच्या शेअर्सला जर चांगली मागणी असेल, तर हे जे मधले दलाल किंवा ब्रोकर जे आहेत, हे काय करतात? जाणीवपूर्वक अशा शेअरची तांत्रिक टंचाई निर्माण करतात. म्हणजे शेअर बाजारामध्ये शेअर शिल्लक नाहीये अशा प्रकारची ओरड करायची, त्यामुळे मागणी साठू द्यायची आणि मग हे शेअर्स विक्रीला काढायचे. खरं तर नैसर्गिकरित्या मागणी आणि पुरवठ्यामुळे किमती ठरणं आणि सट्टेबाजांनी त्याचा उपयोग करून घेणं, हा प्रकार भारतीय शेअर बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतो. आणि अतिरिक्त सट्टेबाजीमुळे काय होतं? रोखे बाजारातील रोख्यांच्या किमती ह्या निश्चित स्तरावरती परिणाम येईपर्यंत, निश्चित पातळीपर्यंत त्या किमती जाईपर्यंत ह्या शेअरची विक्री केली जात नाही किंवा खरेदी केली जात नाही. आणि याच्यामुळे काय होतं? किमतीतील बदलाचा, अशा प्रकारे रोख्यांच्या शेअरच्या किमतीतील बदलाचा परिणाम हा औद्योगिक क्षेत्रावरती होतो, लोकांच्या मिळणाऱ्या लाभांशावरती त्याचा परिणाम होतो. आणि या सगळ्यांचा परस्पर संबंध असल्यामुळे एकूणच शेअर बाजारावरती त्याचा प्रतिकूल किंवा विपरीत परिणाम झालेलं आपल्याला बघायला मिळतो. आता पुढे आहे एकत्रीकरणाचा अभाव. देशात मोठ्या प्रमाणामध्ये रोखे बाजाराची संख्या दिसते आपल्याला, म्हणजे मुंबई शेअर बाजार असेल, राष्ट्रीय रोखे बाजार असेल, परंतु यांच्यामध्ये ज्या समस्या आहेत, ह्या समस्या अनेक आहेत. त्या कुठल्या स्वरूपाच्या आहेत? बाजारामध्ये योग्य प्रकारचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे. म्हणजे मुंबई शेअर बाजार असेल किंवा राष्ट्रीय रोखे बाजार असेल, यांच्यामधले व्यवहार तात्काळ कुठल्याही अडथळ्याशिवाय, म्हणजे खूप गुंतागुंतीशिवाय हे व्यवहार एकत्र करता आले पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय रोखे बाजारातल्या गुंतवणूकदाराला पटकन मुंबई शेअर बाजारामध्ये त्याचे व्यवहार ट्रान्सफर करता यायला पाहिजे. मुंबई शेअर बाजारातल्या एखाद्या गुंतवणूकदाराला पटकन राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये जाता यायला पाहिजे. गुंतवणूकदाराला आणि व्यावसायिकांना दोघांनाही कुठेही एकमेकांच्या मध्ये सहजपणे जाता यावं, येता यावं, किंवा दोन्ही व्यवहार हे एकसारख्या पद्धतीने, जसं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. आता कुठल्याही बँकेचा खातेदार आपले एटीएम कार्ड कुठल्याही बँकेच्या एटीएम मशीन मध्ये वापरू शकतो. ही सुलभता झालेली आहे बँक खातेदाराच्या दृष्टिकोनातून. अशी सुलभता राष्ट्रीय रोखे बाजार आणि मुंबई शेअर बाजार यामधल्या गुंतवणूकदारांना आणि उद्योजकांना, व्यावसायिकांना ही अशा प्रकारची फॅसिलिटी व्हायला पाहिजे, किंवा अशा प्रकारची सहजता त्यांच्या व्यवहारामध्ये यायला पाहिजे. परंतु ती नाही. ही त्रुटी आहे, हा दोष आहे. याशिवाय अयोग्य वर्गीकरण आपल्याला बघायला मिळतं. नोंदणीकृत शेअरचं वर्गीकरण, म्हणजे नोंदणीकृत ज्या कंपन्या आहेत किंवा नोंदणीकृत ज्या कंपन्यांचे जे शेअर्स नोंदले गेलेले आहेत, यांचं जे वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण खरं तर अयोग्य पद्धतीने केलेलं आहे. काय केलेलं आहे? ही करण्याची पद्धत जी आहे ती विशेष गट आणि विशेष नसलेला गट असा केला, म्हणजे स्पेशल गट आणि स्पेशल नसलेला गट अशा पद्धतीची ती वर्गवारी केलेली आहे. त्यामुळे होतं काय? आता उदाहरण देऊया आपण. समझोता कालावधी म्हणजे हिशेब पुरा करण्याचा कालावधी, समझोता कालावधी म्हणजे हिशेब करण्याचा कालावधी, आणि मागील पानावरची बेरीज पुढील पानावरती, ज्याला आपण कॅरी फॉरवर्ड असं आपण म्हणतो, अशा वर्गीकरणाचा जो व्यवहार दाखवला जातो, हा व्यवहार लोकांना सहजपणे कळत नाही, किंवा यातलं विशेष कुठलं, कमी विशेष कुठलं, किंवा अति महत्वाचं कुठलं, कमी महत्वाचं कुठलं, आणि कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन फिरलेले, ट्रान्झॅक्शन करण्याची जी पद्धत आहे, ही पद्धतच मुळात सामान्यांना पटकन लक्षात येत नाही. हा एक अयोग्य वर्गीकरणाचा तोटा हा सहन करावा लागतो. पुढचा महत्वाचा विषय आहे, म्हणजे त्रुटी आहे, दोष आहे, तो म्हणजे योग्यतेतला फरक. भारतीय रोखे बाजाराचा आणखी एक दोष हा आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येईल की सट्टेबाजीच्या व्यवहारावरती आकारला जाणारा जो फरक पूर्णपणे नैसर्गिकरित्या योग्यतेचा असतो. म्हणजे सट्टेबाजांनी अशा पद्धतीचा केलेला जो व्यवहार आहे, म्हणजे तांत्रिक टंचाई निर्माण करायची आणि मग रोखे विक्रीला काढायचे, किंवा अशा पद्धतीचा फायदा जो तुमच्या लक्षात आला असेल की तांत्रिकदृष्ट्या, म्हणजे नैसर्गिकरित्या ती मागणी पुरवठ्यातली असमतोल आम्ही समजू शकतो, परंतु जाणीवपूर्वक तो जर असमतोल घडवून आणला असेल आणि त्यातून जो फरक आम्हाला दिसतो, तो फरक खरं तर 0 ते 40 या टक्क्याच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे हा जो रोखे बाजारातला जो अतिरिक्त सट्टेबाजीला आळा घालण्यासाठीचा जो प्रयत्न आहे, हा अयशस्वी होताना आम्हाला बघायला मिळतो.
सट्टेबाजी बाजूला झाल्याशिवाय म्हणजे जाणीवपूर्वक काही लोक त्याचा फायदा मिळवण्याचा जो प्रयत्न करतायत, ब्रोकर्स आणि प्रामुख्याने त्यातले दलाल किंवा हे जे मध्यस्थ कंपन्या आहेत, ह्या खरं तर त्यामध्ये अतिरिक्त फायदा मिळवताना आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे तुमच्या माझ्यासारखा ज्याला शेअर बाजाराची फार माहिती नाही, असा शेवटी दलालांचा आणि ब्रोकरचाच फायदा घेतो किंवा ज्या मीडिएटर कंपन्या काम करतायत. पण त्या कंपन्या काय करतायत, शेअर बाजारातल्या चांगल्या संधी, चांगला उपयोग हा गुंतवणूकदाराला हा माहिती पडू देत नाही. त्यातून गुंतवणूकदाराच्या निधीचा फायदा हा आपल्याला कसा आणखी वाढवून घेता येईल अशा प्रकारचा फायदा ही लोक करतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचे शेअर्स 100 रुपयावर 500 रुपयावर गेला, 500 रुपये 1000 रुपयावरती गेला. हा काय गेला, मागणी जास्त आहे. हे दलाल लोक किंवा ब्रोकर्स काय करतात, अशा प्रकारची मागणी साठवू देतात. शेअरची विक्री करत नाहीत. एकदा कंपनीचे शेअर्स वाढले, 1000 रुपयाचे झाले, तर 1000 रुपयाचे 100 शेअर जर मी घेतले तर त्याचं कमिशन कोणाला मिळणार आहे, ह्या मध्यस्थाला मिळणार आहे, ह्या दलालांना मिळणार आहे, ह्या ब्रोकर्सला मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने अवास्तव फायदा करून घेण्याचं काम ह्या सट्टेबाजीकडून होतं. आणि हा जो फरक आहे, हा खरं तर वास्तवातला फरक जो आहे हा मोठा आहे आणि त्याचा तोटा हा शेअर बाजाराला होताना आपल्याला बघायला मिळतोय. पुढे दोषपूर्ण व्यवस्थापन, हा पुढचा जो दोष आहे तो म्हणजे दोषपूर्ण व्यवस्थापन. भारतीय रोखे बाजाराचं व्यवस्थापन रचना जी आहे हे अत्यंत दोषपूर्ण आहे, अशा प्रकारची टीका केली जाते किंवा त्याच्यावरती अंगुली निर्देश हा केला जातो. तो कसा, रोखे बाजार म्हणजे खाजगी क्लब मानला जातोय. खाजगी क्लब कोणाचा, हे दलाल, हे जे ब्रोकर्स आहेत ह्यांची खाजगी मालमत्ता आहे की काय, अशा प्रकारे त्याला वापरलं जातं. किंवा ते जे संचालक मंडळ आणि ते जे असणारे हे सगळे सदस्य हे स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखे त्याला वापरतायत. त्या प्रॉपर्टीतून आपल्याला फायदा कसा हो जास्ती होईल या दृष्टिकोनातून त्याला वापरतायत. म्हणून याला दोषपूर्ण व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता जो रोखे दलालाच्या केवळ व्यवस्थापनाने, दलालांच्या किंवा ब्रोकरच्या व्यवस्थापनाने चालतो आणि त्यांचाच फायदा फक्त बघतो, हा सामान्यांच्या फायद्याचा काय, उद्योजकांच्या व्यावसायिकांच्या फायद्याचा काय, किंवा त्यांना तिथे किती पार्टिसिपेशन आहे, हा खरं तर लक्षात घेण्यासारखा भाग आहे. याशिवाय प्रचलित आणि दोषपूर्ण पद्धती, त्याच्या ज्या पद्धती आहेत अतिशय दोषपूर्ण आहेत. जसं रोखे बाजारातील सट्टेबाजीला हातभार लागेल अशा पद्धतीचे अशा ज्या व्यवहाराच्या ज्या पद्धती आहेत, ह्या पद्धती वर्षानुवर्षी चालू आलेल्या आहेत. आणि त्यामुळे काय होतं, रोखे बाजाराकडे तुमच्या माझ्यासारखा जो सामान्य नागरिक आहे यांनी वळावं आणि तिथं त्याला सगळी माहिती अगदी सहज मिळते, सगळे व्यवहार ट्रान्सपरंट आहेत, सगळी माहिती त्याला परिपूर्ण मिळते, अशी व्यवस्थाच नाहीये आपल्याकडे. त्यामुळे आणि ते गुंतागुंतीचे असल्यामुळे, किचकट असल्यामुळे आपल्यासारखा सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे आजही वळताना बघायला मिळत नाही. त्याला कारण हे आहे दोषपूर्ण व्यवहार किंवा दोषपूर्ण प्रचलित पद्धत. ती पद्धत आम्ही बदलतच नाही. हा एक दोष भारतीय रोखे बाजाराचा स्पष्ट केला जातो. आणि सगळ्यात शेवटी महत्वाची गोष्ट काय, रोखे बाजार कधी वाढतो, रोखे बाजाराकडे जेव्हा गुंतवणूकदारांचा ओढा वाढतो, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात येतात त्यावेळेला वाढतो. मात्र इथं गुंतवणूकदाराच्या हिताकडे दुर्लक्ष केलं जातं. जो तुमच्या माझ्यासारखा गुंतवणूकदार आहे त्याच्या हिताकडे जर दुर्लक्ष होत असेल तर तो कसा शेअर बाजाराकडे वळेल, हा एक भाग आपल्याला इथं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि गुंतवणूकदारांच्या मध्ये अशी भावना झालेली आहे की आम्ही केलेल्या गुंतवणुकीतून दलालांचा फायदा होतोय, ब्रोकरचा फायदा होतोय, मग जा कशाला, त्यापेक्षा कमी फायदा मिळू द्या, आपण आपल्या बँकांच्या मध्ये गुंतवणूक करूया, बरं 4% व्याज मिळू द्या, हरकत नाही, पण ते हमखास आहे. बघा इकडं 15-20%, 50%, 100% मला फायदा मिळण्याची शक्यता दिसते शेअर बाजारामध्ये. पण फसवणुकीच्या माध्यमातून जो अविश्वास निर्माण झालेला आहे, तो अविश्वास आम्हाला रोखे बाजाराकडे घेऊन जात नाही. आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे जेवढ्या प्रमाणामध्ये जायला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये ते जात नाहीत, त्या शेअर बाजाराकडे पाठ फिरलेली बघायला मिळते. आणि त्यामुळे देशाचा आपला रोखे बाजार जो आहे हा फारसा विकसित झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. हे रोखे बाजाराचे काय दोष आहे, लक्षात आलं तुमच्या. आपण रोखे बाजाराचे हे सगळे दोष बघितल्यानंतर आपल्याला पुढे जायचंय, ते म्हणजे उत्तम रोखे बाजार, ज्याला आम्ही सरकारी रोखे बाजार असं म्हणतो. बघा उत्तम रोखे बाजार, याला आम्ही सरकारी रोखे बाजार असं आपण म्हणतो. उत्तम प्रकारच्या रोखे बाजाराला सरकारी रोखे बाजार असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला या बाजारामध्ये प्रामुख्याने सरकारी रोख्यांचा किंवा निम सरकारी रोख्यांची खरेदी विक्री चालते. आता यामुळे काय होतं, या रोखे बाजाराला खरं तर रिझर्व्ह बँकेचा आधार असतो. त्यामुळे सिक्युरिटी, ज्याला आपण संरक्षण म्हणतोय, ते अत्यंत कटाक्षाने पाळलं जातं. आणि याच्यामुळे रोख्याच्या व्यापाराने बाजारातील किमतीचं स्थैर्य हे निर्माण होतं.
सरकारी रोख्यांच्या बाजारामुळे काय होतं, एक एक निश्चिती मिळते. किती परतावा मला मिळणार आहे याची निश्चिती आम्हाला मिळते. त्यामुळे शेअर बाजारामध्ये भले फायदा जास्त असेल, परंतु अविश्वास आहे, अस्थिरता आहे, अस्थिरता आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून आम्ही काय करतो, 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील. कोण ऍश्युअर करते आम्हाला? रिझर्व्ह बँक ऍश्युअर करते. कोणाचे रोखे आहेत? सरकारचे. म्हणजे फसवणुकीचा प्रश्नच नाहीये. अशामुळे अनेक रोख्यांच्या व्यापाराने बाजारातील किमतीचं स्थैर्य हे आम्हाला निश्चित वाटत नाही. त्यामुळे आम्ही स्वाभाविकपणे अशा सरकारी रोखे बाजाराकडे आम्ही बोलतो. आणि ह्याच्यामुळे होतं काय, धोक्यांचं प्रमाण कमी होतं. याशिवाय त्यामध्ये उच्च दर्जाची रोखता ही या बाजारामध्ये आम्हाला बघायला मिळते. उच्च दर्जाची रोखता, सरकारी रोखा माझ्या हातात आहे. बघा, सरकारी रोखा मी खरेदी केलेले आहेत. एक 10 रोखे माझ्याकडे आहेत आणि मला केव्हाही पैशाची गरज लागली. सरकारी रोखा असल्यामुळे खरेदी करणारे लगेच बाजारात तयार आहेत हो. पण शेअर बाजाराचं तसं नाहीये. आता माझ्याकडे समजा एखाद्या अ, ब, क अशा कंपनीचे शेअर्स माझ्याकडे आहेत आणि मला पैशाची गरज आहे, मला ते विकायचे आहेत. मला विकायचे आहेत, परंतु ते शेअर्स खरेदी करायला आता शेअर बाजारामध्ये लोकच नाहीयेत. मग माझे पैसे मला कसे मिळतील? शेअर बाजारामध्ये मग मला कवडी मोलाने ते शेअर्स विकावे लागतात. म्हणजे समजा मी 1000 रुपयाला तो शेअर घेतला असेल, त्या शेअर बाजारातली त्या शेअरची किंमत अत्यंत कमी झाली. का कमी झाली? तर खरेदी करणारे समोर नाहीये. म्हणजे विश्वासार्हता नाही म्हणून ते नाहीये. पण इथं भारत सरकारचे शेअर्स आहेत, महाराष्ट्र शासनाचे शेअर्स आहेत, किंवा शेअर्स नाही आहेत, कर्ज रोखे आहेत. तर त्या कर्ज रोख्यांची विश्वासार्हता कमीच होत नाही. त्यामुळे त्याची किंमत कमी व्हायचा प्रश्नच होत नाही. अशा पद्धतीचा विश्वास म्हणजेच काय, धोके कमी आणि विश्वासाने हे कर्ज रोखे विकले जाणार आहेत. म्हणजे त्याचं रोखतेमध्ये लगेच परिवर्तन होणार आहे, रोख पैशामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. अशा प्रकारची शाश्वती असल्यामुळे प्रचलित बाजार व्यवस्थेपेक्षा सुद्धा या बाजारामध्ये सहजपणाने हे आम्हाला रोखे विकता येतात आणि रोख पैसे आम्हाला उभे करता येतात. अशा प्रकारचा विश्वास या उत्तम रोखे बाजारामध्ये म्हणजे सरकारी रोखे बाजारामध्ये आम्हाला बघायला मिळतो. आता याशिवाय रोखे बाजाराच्या याचा विचार, हॅलो 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 माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हा सर. हा, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? होय. हा हा, काय हो. मध्येच मला थोडासा डिस्टर्बन्स वाटला आणि म्हणून मी त्याची चर्चा तुमच्याशी आता करत होतो, कारण माझी स्क्रीन ही गेली होती. आता या सरकारी रोखे बाजाराची वैशिष्ट्य स्पष्ट करायची झाली तर आपल्याला काय वैशिष्ट्य तयार करता येतील? आता बघा, सरकारी रोखे बाजार हा या बाजारामध्ये खूपच कमी प्रमाणात सट्टेबाजी होते. काही इथं दुसऱ्या कोणाला इंटरफेरन्स करायला जागाच नाहीये. नेतृत्व कोण करतंय सरकारी रोखे बाजाराचं? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तेव्हा सट्टेबाजांनी तर वावच नाहीये. आणि याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे भांडवलाच्या उलाढालीमुळे अनैतिक व्यवहारांचा हा कमी शिरकाव होताना आम्हाला बघायला मिळतो. दुसरं वैशिष्ट्य काय सांगता येईल? काही विशिष्ट मर्यादेपर्यंत सरकारी रोख्यांवरचं व्याज हे प्राप्तिकरापासून तुम्हाला मुक्ती देतं किंवा त्याला सूट मिळते. म्हणजे माझ्यासारखा जो सामान्य गुंतवणूकदार आहे की नाही, तो बँकेमध्ये मला समजा 5% व्याजदर मिळतोय आणि सरकारी रोख्यांमध्ये किती मिळतोय? 10%. शेअर बाजारामध्ये किती मिळतोय? कदाचित तो परतावा 50%, 100% सुद्धा मिळेल. म्हणजे 100 रुपये गुंतवले तर मला 100 रुपये त्यात मिळतील. पण तिथं धोका जास्त आहे. त्यापेक्षा मी काय विचार करतो, सरकारी रोख्यांमध्ये गुंतूया. बँकेपेक्षा 2% जास्त व्याजदर मिळतोय. शिवाय त्यातून मिळणारं जे मला व्याजाचं उत्पन्न आहे की नाही, बँकांमधल्या व्याजाच्या उत्पन्नाला मला टॅक्स भरावा लागतोय, शेअर बाजारातल्या उत्पन्नाला मला टॅक्स भरावा लागतोय. पण सरकारी रोख्यांमध्ये मी जर गुंतवणूक केली तर मला त्यातून टॅक्स भरावा लागत नाही, मला त्यातून सूट मिळते. असा जो एक भाग आहे, त्याच्यामुळे या सरकारी रोखे बाजाराकडे किंवा सरकारी बाजाराकडे हा लोकांचा ओढा वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. सरकारी रोख्यांवरील व्याजाचा दर हा वित्तीय बाजारातील दराशी सरळ रांगेमध्ये आपल्याला कम्पेअर करता येतो किंवा ज्याची तुलना करता येते. म्हणजे बँकाचा व्याजदर काय, बँकेतर वित्तीय संस्था आम्हाला काय युनिट आणि डिबेंचर्सचा फायदा देत आहेत, शेअर बाजारामध्ये काय आम्हाला फायदा मिळतोय, याच्याबरोबर आम्ही कंपॅरिझन करतो आणि मग आम्ही त्याची निवड करतो. याशिवाय कंपन्यांच्या भागरोख्याने ज्याला कर्ज रोखे म्हणतो, याच्यापेक्षा सरकारी रोखे बाजारातील व्यवहारांचं सरासरी मूल्य हे जास्त राहतं. कंपन्यांच्या रोखे बाजाराच्या मूल्यापेक्षा सरकारी रोखे बाजाराचं मूल्य जास्त याचं कारण असं, कंपन्यांचा तोटा जर झाला तर भविष्यामध्ये हे रोखे सरकारी कंपन्यांमध्ये जे रोखे आहेत ते कदाचित त्याचा परतावा आम्हाला पूर्ण क्षमतेने मिळेलच असं नाही. पण
पण सरकारच्या रोख्यांच्या बाबतीमध्ये ही शाश्वत आहे. म्हणून सरकारी रोखे हे कंपन्यांच्या रोख्यांच्या पेक्षा उच्च दर्जाचे मानले गेलेले आहेत. हा एक इथं भाग आपल्याला इथं स्पष्ट करता येईल. सरकारी रोख्यांवरील व्याजदर हा सापेक्षतेने कमी असतो. कंपन्यांच्या पेक्षा व्याजदर कमी असतो, बँकांच्या पेक्षा थोडासा जास्त असतो. रोखे बाजाराचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला तो दर जरी कमी असला तरी सुद्धा त्यातली रोखता आणि त्यातली सुरक्षितता जास्त असल्यामुळे सरकारकडून यावरील व्याजदर हा सार्वजनिक कर्जाच्या सेवेमध्ये वापरला गेल्यामुळे आपल्याला त्यातला दुसरा एक अनुभव असा मिळतो की माझ्या गुंतवणुकीमुळे सरकारची कुठेतरी प्रकल्प पूर्ण होत आहे. ही सुद्धा भावना लोकांची तिथं आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि त्याच्यामुळे सरकारी गुंतवणुकीमध्ये म्हणजे सरकारी रोख्यांच्या मधली गुंतवणूक ही या सुद्धा कारणाने वाढलेली आम्हाला बघायला मिळते. अप्रत्यक्षपणे आम्ही राष्ट्रीय उभारणीमध्ये आम्ही हातभार लावतोय अशा प्रकारची भावना गुंतवणूकदारांच्या मध्ये तयार होते. हे एक वैशिष्ट्य आपल्याला या उत्तम बाजाराचं स्पष्ट करता येईल किंवा सरकारी बाजाराचं आपल्याला स्पष्ट करता येईल. सरकारी रोख्यांच्या आधारावरती आम्हाला कुठेही कुठल्या बँकेमध्ये जर गेलो तर आम्हाला सहजपणे कर्जही सुद्धा मिळू शकतं. शेअरच्या माध्यमातून शेअरच्या तारणावरती बँका कर्ज लगेच देणार नाहीत. याचं कारण असं, शेअरच्या उद्या जे शेअर्स आम्ही तारण ठेवले त्याच्यामध्ये किमती कमी झाल्या तर दिलेल्या कर्जाची परतफेड कशी करणार. यापेक्षा बँका सरकारी रोखे मात्र जर तारण ठेवले तर तिथं मात्र शाश्वत आहे, सरकारी रोख्यांचा परतावा हा निश्चितपणे मिळणार. त्यामुळं शेअरच्या तारणावरती कर्ज मिळणार नाही एक वेळ, मात्र सरकारी रोख्यांच्या तारणावरती आम्हाला कुठल्याही बँकांमध्ये जर गेलो आम्हाला तात्काळ कर्ज मिळतं. ही एक फॅसिलिटी आम्हाला इथं उपलब्ध होते. आणि शिवाय रिझर्व्ह बँकेने सरकारी रोख्यांना तारण किंवा आधार दिल्यामुळे तिथं ही पॉसिबिलिटी सगळ्यात महत्वाची आहे. बँका कोणाचा आधार आहे या रोख्यांना, रिझर्व्ह बँकेचा आहे. त्यामुळे बँकांना घाबरण्याचं काही कारणच नाहीये. त्यामुळे सहजपणे अशा प्रकारची वित्तीय मदत ही तुम्हाला आम्हाला गुंतवणूकदारांना सहजपणे उपलब्ध होऊ शकते. याशिवाय सरकारी रोखे हे देशाच्या वित्तीय बाजारातील असामान्य साधन मानलं गेलेलं आहे. सामान्य नाही, असामान्य. म्हणजे एखाद्या नोटेला जशी किंमत आहे, म्हणजे 2000 रुपयाची, 100 रुपयाची, 500 रुपयाची नोट आहे, त्याला जी किंमत आहे ती किंमत सरकारी रोख्यांना. ह्याचं कारण असं की म्हणूनच याला असामान्य असं म्हटलेलं आहे. सामान्य नाही येते तर असामान्य अशा प्रकारची त्याला दर्जा हा प्राप्त होतो. रिझर्व्ह बँकेच्या 2 प्रमुख चलनविषयक नियंत्रणाच्या कार्याचं सरकारी प्रतिभूती बाजारामध्ये चलनशास्त्राशी याचा निकटचा संबंध आहे. निकटचा संबंध अशा अर्थानं चलन बाजारामध्ये नोटेला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व सरकारी रोख्यांना दिलं जातं. म्हणजे चलनवाढ आणि चलन घट म्हणजे ज्याला आपण म्हटलं की नाही चलनविषयक धोरण राबवताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या सरकारी रोख्यांचा वापर करते. म्हणजे बँकांच्या पैशावरती ज्या पद्धतीचं नियंत्रण, बँकांच्या पतनिधीवरती ज्या पद्धतीने नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो त्याच साधनांचा वापर म्हणजे सरकारी रोख्यांचा वापर केला जातो. याच्यावरून ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, सरकारी रोखे किती विश्वसनीय साधन आहे. हा एक भाग आपल्याला इथं लक्षात घेता येईल. आणि याशिवाय व्यापारी बँका, नीट लक्षात घ्या बरं, व्यापारी बँका सरकारी रोख्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यापारात ह्या स्वतः उतरलेल्या आम्हाला बघायला मिळतात किंवा सरकारी रोख्यांसाठी कर्ज सुद्धा आम्हाला मिळतं. याच्याशिवाय नुसत्या बँकाच नाही, आयुर्विमा महामंडळ, सर्वसाधारण विमा महामंडळ ज्याला मी जनरल इन्शुरन्स असं म्हणतो, सरकारी रोख्यांच्या व्यवहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहाय्यभूत असलेल्या ह्या सुद्धा आम्हाला बघायला मिळतात. तात्पर्य काय, भारतीय रिझर्व्ह बँक सरकारी रोखे बाजारात महत्वाची भूमिका पार पाडते. सातत्याने या सरकारी बाजारामध्ये रोखे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. आणि बदलाच्या पार्श्वभूमीवरती जरी आपण याला बघायचं म्हटलं, बदलाच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला या क्षेत्रातून त्या क्षेत्रामध्ये आता बदल करायचा आहे तर तो सुद्धा आम्हाला सहजतेने होतो. आणि यामुळे होतं काय, रोखतेच्या दृष्टिकोनातून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारी रोख्यांमधली केलेली गुंतवणूक ही अत्यंत फायदेशीर ठरते. अशा प्रकारचा विश्वास हा गुंतवणूकदारांच्या मध्ये तयार होतो. आणि याच्यामध्ये खरं तर याच्यामध्ये भारतीय औद्योगिक विकास बँक, आयात निर्यात बँक, नाबार्ड यांच्याकडचा अतिरिक्त निधी सुद्धा या व्यवस्थेमध्ये वापरता येतो. आणि हा सगळा भाग आपल्याला उत्तम रोखे बाजाराच्या दृष्टिकोनातून किंवा सरकारी रोखे बाजाराच्या दृष्टिकोनातून याच्याकडे आपल्याला बघता येईल. देशाच्या आर्थिक विकासाकरिता सरकारने म्हणून ज्या काही गुंतवणुकी करायच्या या गुंतवणुकींना हा रोखे बाजार अत्यंत महत्वाचा मानला जातो. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने सरकारच्या आर्थिक विकासाची योजना आणि प्रकल्प पूर्ण करण्याकरिता
या बाजाराचं अत्यंत महत्व स्पष्ट होतं आणि अशा पद्धतीने आपण या रोखे बाजाराकडे पाहू शकतो. जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारा रोखे बाजार म्हणून याची गणना आपल्याला करता येईल. या ठिकाणी आपला रोखे बाजार हा चॅप्टर इथं संपलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.